प्रेज द लॉर्ड. महान परमेश्वराची स्तुती असो. आज विशेष करून आपण उपवास काळामधून जात आहोत. अनेक जण उपवास प्रार्थनेमध्ये आहेत सातत्याने. काही जण 40-40 दिवसाचे देखील अनेक जण उपवास करत आहे. हे आपण रूढी परंपरेनुसार नाही, परंतु एक चांगला समय आहे आणि त्या माध्यमातून जर आपण देवाच्या सानिध्यात येत आहोत तर ती अतिशय आनंदाची आणि चांगली गोष्ट आहे. आज आम्ही या वचनावर मनन करत असताना 43 वचनामध्ये म्हटलंय, तू आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर. पवित्र शास्त्रामध्ये 2 आज्ञा अतिशय महत्वाच्या आहेत. त्यापैकी पहिली ही, तू आपला देव परमेश्वर याचवर संपूर्ण मनाने, संपूर्ण जीवाने, संपूर्ण शक्तीने आणि संपूर्ण बुद्धीने प्रीती कर, आणि जशी आपणावर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर, असं देवाचं वचन आम्हाला सांगतं. आणि म्हणून या 2 आज्ञावर नियमशास्त्राचे ग्रंथ अवलंबून आहे म्हटलंय. या 2 आज्ञावर. कुठल्या 2 आज्ञावर? आता ज्या मी सांगितल्या त्या 2 आज्ञावर अख्खं नियमशास्त्र काय आहे? अवलंबून आहे. आणि म्हणून जर प्रीती यावर जर नियमशास्त्र अवलंबून आहे तर तुमच्या आणि माझ्या जीवनातून लोकांना ख्रिस्ताची प्रीती दिसायला पाहिजे. हालेलुया. केव्हा प्रीती दिसेल? जेव्हा खरोखर देवाचा अभिषेक आमच्या जीवनामध्ये असेल आणि ज्यावेळेस आमच्या फक्त ऐकण्यामध्ये वचनं असणार नाहीत, तर आमच्या कृतीमध्ये ज्यावेळेस देवाचे वचनं असतील ना, त्यावेळेस नक्कीच आमच्याद्वारे देवाची प्रीती दिसेल. केवळ गाऊन चालणार नाही, मी कुठेही कसाही असो, ख्रिस्त माझ्यामध्ये तो दिसो. जगभरामध्ये देवाच्या सेवक सेविकांनी, विश्वासणाऱ्यांनी, मिशनरी लोकांनी, सेवाभावी वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या आपल्या लोकांनी प्रीती दाखवली आणि त्या प्रीतीद्वारे लोकांना समजलं की येशू किंवा आमचा परमेश्वर किती महान आहे. हालेलुया. म्हणून या दिवसामध्ये आमच्या ठाई देखील काय असायला पाहिजे? प्रीतीच असायला पाहिजे. आणि म्हणून प्रीती फक्त नाव ठेवून चालेल का? दीदीचं नाव आमच्या प्रीती आहे. रात्रंदिवस ते आमच्या बरोबर जर भांडूच लागली तर नाव ठेवल्याचा आम्हाला पस्तावा यायला बसलाय. बरोबर आहे ना? मग जर नाव तिचं प्रीती आहे तर तिच्या जीवनामध्ये देखील प्रीती दिसायला पाहिजे. बरोबर आहे ना? तसं आम्ही जर देवाचे लेकरं आहोत ना, तर आम्हा सर्वांच्या ठाई देखील काय दिसायला पाहिजे? प्रीती दिसायला पाहिजे. बघा, जगभरामध्ये ख्रिस्ती लोक किती आहेत बरं? जगभरामध्ये सर्वाधिक ख्रिस्ती लोक आहेत. सर्वाधिक कुठले लोक आहेत? ख्रिस्ती लोक. आणि आज जगभरामध्ये ज्या प्रकारे लोक वागतात, असं जर रागिष्ट स्वभाव ठेवून ख्रिस्ती लोक जगभरात वागले तर हे जग शांत राहील का? नाही. का लोक शांत असतात ख्रिस्ती? कारण त्यांना देवाचं भय आहे आणि त्यांच्या ठाई मुळातच काय आहे? प्रीती आहे. आणि म्हणून ते कसे राहतात? शांत राहतात. कदाचित काहींनी एक व्हिडिओ पाहिला असतील. मागच्या काळामध्ये मंडळांचा छळ झाला, सेवकांचा छळ झाला, अनेकांना बंदिवासात जावं लागलं, आमच्या महिलांना त्रास झाला, सगळ्या गोष्टी झाल्या. मग ख्रिस्ती लोक भेकड आहेत का? ते घाबरतात का? असं काही नाही. अनेक लोकांना प्रश्न आहे, हे घाबरतात का? तसं काही नाही. परंतु त्यांना माहित आहे, ज्यावेळेस आम्ही शांत बसतो त्यावेळेस आमचा देव लढतो. हालेलुया. ज्यावेळेस आम्ही शांत बसतो त्यावेळेस कोण लढतं? आमचा देव. मग जर समोरचा गल्ल्यात समान जरी सामर्थ्य असला ना, एका टोल्यामध्ये दावीद त्याचा कार्यक्रम करून टाकतो. कारण त्या टोला जरी दाविदाने मारलेला असेल, परंतु त्या दगडावर अभिषेक परमेश्वराचा होता आणि त्यावेळेस ज्यावेळेस त्याला लागला ना, एका टोल्यात तो मेला. बरोबर आहे ना? मग नेहमी आमच्या जीवनामध्ये आम्ही प्रीतीच करणं गरजेचं आहे. आणि म्हणून त्या व्हिडिओमध्ये असं दाखवलं, लोक म्हणतात की ख्रिस्ती लोक शांत असतात. खरंच शांत आहे, कारण देवाची प्रीती त्यांच्यामध्ये आहे. ते इतरांप्रमाणे वागत नाही. आणि जर तसे वागत असते तर जगभरामध्ये, जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये सर्वाधिक ख्रिस्ती असते का? कधीच नसते.
परंतु प्रीतीमुळे ख्रिस्ती विश्वासणारे इतके वाढले की जगाच्या कानाकोपऱ्यात कुठेही जा तुम्हाला कोण दिसतील? प्रभूला फॉलो करणारे लोक दिसतील. बरोबर आहे ना? आणि म्हणून त्याने प्रश्न विचारला, तुम्ही एवढे शांत का? त्यावेळेस त्या दुसऱ्या व्यक्तीने उत्तर दिलं. तो म्हटलं, कबुतराचा जर एखादा थवा जात आहे आणि शिकाऱ्याने त्या थव्यातला एक कबूतर मारलं तर बाकीचे कबूतर काय त्याला भांडायला येतात का? नाही येत ना. का बरं? ते शांती करणार आहेत. बरोबर आहे ना? पवित्र दाईचं प्रतीक आहे ते. आणि ते काही तसं करत नाही. परंतु ज्यांनी त्याला मारलं ना, एक दिवस त्याचा निर्माण करता त्याला विचारीन, माझ्या निर्मितीला तू का मारलंस? बरोबर आहे ना? बरोबर आहे ना? काईनाने हाबेलाला मारलं, तो वनवन करीत फिरू लागला. बरोबर आहे ना? कारण हाबेलाचं रक्त काय करत होतं? ओरड करत होतं. रक्त ओरड करतं. काय करतं? रक्त ओरड करतं. आणि म्हणून त्या ठिकाणी तो म्हणतो की युद्ध आमचं नव्हे, युद्ध कोणाचं आहे? देवाचं आहे. लोकांना आपल्यावर काहीही करू द्या, परंतु आम्ही प्रीती करावी. आम्ही काय करावी? प्रीती करावी. आणि ती अतिशय महत्वाची आहे. आता बघा, कबुतराने ते केलं, परंतु जर कावळ्याला आपण तसं केलं तर? एकदा पास्टर विशाल मी येत होतो, दोघच जण होतो गाडीवर. आता रस्त्याला आम्ही एका ठिकाणी थांबलो, कारण एक मला वाटतं पंख मोडलं का पाय मोडला होता त्या कावळ्याचा, म्हणून ते रस्त्यावर पडलं होतं. आणि मी विशालला म्हटलं, पास्टर तेवढं त्याला कावळ्याला बाजूला काढा, नाही तर एखादा ट्रक खाली जाईल, कुठल्या तरी गाडी खाली जाईल. विशाल गेला तिथं आणि गेल्यानंतर त्या कावळ्याला हुसकायला लावला. तेवढ्यामध्ये 5-6 कावळे बाकीचे आले. कशाला? कावळ्याला हात कशाला लावतो? आमच्या कावळ्याला. स्वभावात फरक आहे ना? स्वभावात फरक आहे ना? कबुतराचा स्वभाव वेगळा आहे, कावळ्यांचा स्वभाव कसा आहे? वेगळा आहे. कावळ्यांचा स्वभाव कसा आहे? वेगळा आहे. मग आम्ही कावळे नाहीत, आम्ही कोण आहोत? शांती करणारे. ते धन्य, त्यांना देवाची मुले म्हणतील. हालेलुया. काय म्हटलंय? शांती करणारे ते धन्य, त्यांना काय म्हणतील? देवाची मुले म्हणतील. आमच्यातून लोकांना ख्रिस्ताची प्रीती दिसायला पाहिजे. या वचनामध्ये म्हटलंय, आपल्या शेजाऱ्यावर प्रीती करू, आपल्या वैराचा काय कर? द्वेष कर. जुन्या करारामध्ये आम्हाला हे वचन सापडेल. आपल्या शेजाऱ्यावर काय कर? प्रीती कर. सर्वाधिक भांडणं कोणाशी असतात? बरे झाले आमचे शेजारी बरे आहेत, नाही तर सगळे पण सासूरवास असतात आम्हाला. मग परिस्थिती अशी आहे, सगळीकडे लोक सारखेच आहेत, जाय तो जाय का. बरोबर आहे ना? परंतु आपण देवाच्या वचनामध्ये पाहतो, आपण खरंच शेजाऱ्यावर प्रीती करतो का हो? आपल्या वैऱ्यांच्या लिस्टमध्ये जास्त गर्दी झाली. बरोबर आहे ना? महत्वाची गोष्ट इथं म्हटलंय, आपल्या शेजाऱ्यावर प्रीती करू, आपल्या वैऱ्याचा द्वेष कर, असे तुम्ही ते तुम्ही ऐकले. एक वचन वाचूया, लेवीचं पुस्तक अध्याय 19 आणि त्याचं 18 वचन कोणीतरी वाचा. लेवीचं पुस्तक अध्याय 19 आणि त्याचं 18 वचन. सूड उगवू नको किंवा आपल्या भाऊबंदापैकी कोणाचा दावा धरू नको. बघा काय म्हटलंय, सोड उगवू नको. रिव्हेंज, बदला. जसं पेरलं तसं पदरी घालायचं. बरोबर आहे ना? वचन काय सांगतं? सूड उगवू नको. त्याच वचनामध्ये अर्ध काय म्हटलं? आपल्या भाऊबंदापैकी कोणाचा दावा धरू नको. भाऊबंदापैकी कोणाचा दावा धरू नको. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट इथं सांगितली. सगळ्यांचा 36चा आकडा कोणाबरोबर असतो? सगळ्यांचा 36चा आकडा कोणात? भाऊबंदात. बरोबर आहे ना? आणि लग्न कार्यालयामध्ये असं होतं, काय करावं लागते? लग्नाला यायला तो एक तर भाग झाला, परंतु त्यांचे पाय धुवा लागतात. बरं का? काय धुवा लागतात? अरे धुणाऱ्याला किती त्रास होता असेल यार. परंतु लग्न आहे तो उरावर दगड ठेवून करतो. बरोबर आहे?
मजा आहे का त्याच्यात? मनापासून करा ना. हालेलुया. प्रभू येशूने शिष्यांचे पाय धुतले, शिष्यांचं जीवन बदलून गेलं. हालेलुया. आम्ही एखाद्याचे पाय धुवावे आणि त्याचं जीवन बदललं जावं, याच्यापेक्षा मोठी गोष्ट कुठली आहे? बरोबर आहे ना? मग लोक कसे वागतात त्यानुसार नव्हे, आमच्या ठाई जर ख्रिस्ताची प्रीती पूर्णत्व पावली आहे तर आम्ही ख्रिस्ताच्या प्रीतीनुसारच वागावं. बरोबर आहे ना? नाही तर असं करताना एखाद्या वेळेस पाय धुवायचे म्हटल्यावर आण रे उकळून पाणी. कसं उकळून पाणी आण. बरोबर आहे ना? हाताने वतायचं मग्यानी, आणि त्याच्यानंतर काय म्हणजे अरे पाणी गरमच होतं यार, माझ्या ध्यानात नाही राहिलं, म्हणजे येऊ द्या त्याला फोड. लग्न राहिलं बाजूला, युद्ध तिथं तयार होईल. बरोबर आहे ना? आणि म्हणून वचनामध्ये म्हटलंय, आपल्या भावबंदाशी काय म्हटलंय? दावा करू नको. आमचं वागणं त्यांच्याशी कसं असायला पाहिजे? सरळ, चांगलं असायला पाहिजे. काही लोक वाकडे आहेत, शरीराने असले तर असू द्या, त्याचा बाकीच्यांना काही त्रास नाही, त्यांना त्रास असेल. परंतु जे मनाने वाकडे आहेत ना, कशाने? त्यांना कुणी सरळ करतं का? त्यांना तेलात मळा, त्यांना तुपात मळा, त्यांना साखरेत मळा, कसे आहेत ते? वाकडे. मग काय देवाने वाकडं केलंय का त्यांना? कुत्र्याची शेपूट देवाने वाकडी केली. सायंटिस्ट ती सरळ करू करू थकले, परंतु ती काही सरळ व्हायना. एखादं लाकूड बांधलं त्याला तरी त्या ठिकाणी होईल, परंतु ज्यावेळेस लाकूड काढून घेतात ते पुन्हा कशी होईल? तशीच होईल. परंतु माणसाचा स्वभाव ज्यावेळेस आपण ख्रिस्ताला स्वतःचा तारणारा म्हणून स्वीकारतो ना, जुनं ते निघून जातं आणि नवीन ज्यावेळेस येतं ना, त्याच्यामध्ये द्वेष राहणार नाही, त्याच्यामध्ये काय राहील? प्रीती. म्हणून आमच्या जीवनामध्ये या वचनामध्ये म्हटलंय, आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर, वैराचा काय कर? द्वेष कर. परंतु 44 वचन मध्ये म्हटलंय, मी तर तुम्हाला सांगतो तुम्ही आपल्या वैरावर प्रीती करा. बघा, प्रभूचं शिकवणच वेगळी आहे. प्रभूची शिकवण कशी आहे? बाकीकडे आपण पाहतो वैरी दिसला का मारा. बरोबर आहे ना? आपला प्रभू म्हणतो त्यांच्यावर प्रीती करा. कसं वेगळेपण आहे बरं? ज्यावेळेस तुझा वैरी भुकेला असेल त्यावेळेस, ताणेला असेल त्यावेळेस त्याला पेवायच दे. असं करशील तर तू त्याच्या मस्तकावर, म्हणजे जळू द्या त्याचा डोकं. निकारीची रास म्हणजे पेटलेला कोळसा टाकायचा. बरोबर आहे ना? काय होईल? त्याला वाटण, अरे मी इतका त्रास दिला या व्यक्तीला, मी इतकं भांडलो, शिव्या दिल्या, हानमार केली, जसंही वागलो, परंतु हा माझ्याशी तसं वागला नाही. तुमची ती कृती त्याला बदलून टाकील. हालेलुया. तुमची ती कृती त्याला काय करील? बदलून टाकील. आणि म्हणून या दिवसामध्ये बोलण्यासाठी नव्हे तर आपल्या कृतीमध्ये देवाची वचनं असणं गरजेचं आहे. आपण वैऱ्यावर देखील काय करावी? प्रीती करावी. केव्हा होईल? जेव्हा असेल तेव्हा होईल ना. बरोबर आहे ना? आडात नाही तर पोऱ्यात कुठून. या दिवसामध्ये आपल्या कुटुंबामध्ये प्रीतीची गरज आहे, मंडळीमध्ये प्रीतीची गरज आहे, आणि आपल्या देशामध्ये देखील प्रीतीची गरज आहे. बरोबर आहे ना? आणि म्हणून देवाच्या वचनामध्ये जर पाहिलं तर इथं म्हटलंय, वैऱ्यावर काय करा? आणि जे तुमचा छळ करतात त्यांच्यासाठी प्रार्थना करा. किती विशेष आहे. प्रभूने आपल्याला सांगितलं वैऱ्यावर प्रीती करा, आणि जे तुमचा छळ करतात प्रेषितांचे कृत्य अध्याय 7. सत्तावन्न पासून पुढे. तेव्हा ते मोठ्याने ओरडून व कान बंद करून एकजुटीने त्याच्या अंगावर धावून गेले. मग ते त्याला शहराबाहेर घालून दगडमार करू लागले, आणि साक्षीदारांनी आपली वस्त्रे शौल नावाच्या एका तरुणाच्या पायाजवळ ठेवली. आता बघा, या वचनामध्ये स्तेफनाचं जीवन आम्हाला दिसतं.
हा स्तेफन देवाचा अभिषिक्त सेवक आहे, त्याच्यावर देवाचा आत्मा आहे. आणि या सेवकाच्या जीवनामधून जर आम्ही पाहिलं तर त्याने जे भाषण केलं त्याच्यानंतर लोक एकजुटीने त्याच्यावर काय झाले, धावून गेले. कसे गेले? कसं वाटतं धावून गेल्यावर एखादं? सगळे लोक त्याच्यावर कसे गेले? धावून गेले. पुढे जर वाचलं तर असं म्हटलंय, मग ते त्याला शहराबाहेर घालून दगडमार करू लागले. शहराच्या बाहेर त्याची धिंडच काढली आणि त्याला काय करू लागले? दगडमार करू लागले. आणि साक्षीदारांनी आपली वस्त्रे शौल नावाच्या एका तरुणाच्या पायाजवळ ठेवली. म्हणजे या सगळ्या गोष्टीला कारणीभूत कोण आहे? शौल आहे. कोण आहे? शौल आहे. आणि म्हणून म्हटलंय, पुढे जर वाचलं तर 59 वचन, ते दगडमार करीत असता स्तेफन प्रभूचा धावा करीत म्हणाला. ते काय करत होते? स्तेफन काय करत आहे? प्रभूचा धावा. आणि पुढे म्हटलंय, हे प्रभू माझ्या आत्म्याचा स्वीकार कर. पुढे म्हटलंय, मग गुडघे टेकून तो मोठ्याने ओरडला, हे प्रभू हे पाप त्यांच्याकडे मोजू नको. असे बोलून तो झोपी गेला. छळणाऱ्यावर देखील प्रीती केली. छळणाऱ्यावर देखील काय केली? प्रीती केली. बरोबर आहे ना? खूप महत्वाची गोष्ट आहे. स्तेफनाच्या जागी जर एलिया असता, यांनी एलियाला जर दगडमार करायचा प्रयत्न केला असता, या दळून वरपळून मेले असते सगळे. कारण एलियामध्ये असं सामर्थ्य होतं, स्वर्गातूनच अग्नी उतरून आणायचं. 50-50 लोक वन टाइम भस्मसात करून टाकायचं. मला वाटतं या दिवसामध्ये तसंच काहीतरी व्हायला पाहिजे. सेवकांना प्रभूने स्वर्गातून अग्नी आणायचं सामर्थ्य द्यायला पाहिजे. मग बघा कसा जाळ होतोय. बरोबर आहे ना? परंतु देवाने प्रीती सर्वश्रेष्ठ ठरवली. काय सर्वश्रेष्ठ ठरवली? आणि या स्तेफनाने मरत असताना त्या प्रीतीच्या द्वारे, त्या मध्यस्थीच्या द्वारे असं कार्य करून गेला ना, त्याने शौलाला पौल बनवून टाकलं. हालेलुया. या दिवसामध्ये लोकांबरोबर जर आपण भांडत राहिलो, ते बदलले जाणार नाही. परंतु जर आम्ही त्यांच्यावर प्रीती केली ना, ते बदलले जातील. ते काय होतील? बदलले जातील. करींच्या पुस्तकामध्ये प्रेषित पौल म्हणतो, सर्वात मोठा पापी कोण आहे? मी आहे. त्या परमेश्वराने माझ्यावर काय केला? अनुग्रह केला, दया केला, कृपा केला, प्रीती केली. बरोबर आहे ना? आणि म्हणून तो म्हणतो सगळ्यात मोठा पापी मी आहे. का पापी आहे? कारण मी देवाच्या लोकांचा छळ केला, देवाच्या मंडळीचा काय केला? छळ केला. म्हणून स्वतःला म्हणतो सर्वात मोठा कोण आहे? पापी मी आहे. परंतु तिथं 2 गोष्टी आपण पाहिल्या, त्यांच्यावर प्रीती करा आणि त्यांच्यासाठी वैऱ्यांसाठी प्रार्थना केली का हो कधी? प्रेज द लॉर्ड. खूप चांगली गोष्ट सिस्टरांनी केली. महत्वाची गोष्ट आहे बरं का. फक्त चर्चला येरझाऱ्या मारून काही नाही होत, सेवक म्हणूनही काही नाही होत. कृतीयुक्त वचन आमच्या जीवनातून दिसायला पाहिजे. हालेलुया. बरोबर आहे ना? त्या कृतीद्वारे आम्ही जेव्हा इतरांसाठी मध्यस्थी करतो, त्यावेळेस परमेश्वर त्यांना ब्लेस करतो, त्यांचा विनाश होण्यापासून वाचवतो, त्यांना प्रभू सेवेसाठी उभं करतो. त्यांच्याद्वारे अनेक लोक त्या ठिकाणी ख्रिस्तासाठी जिंकले जातात. तीच कृती स्तेफनाने केली आणि शौलाचा पौल झाला. त्याने जग हालून सोडलं. टाळी वाजून देवाला धन्यवाद देऊ. हालेलुया. आणि म्हणून जर त्याने मध्यस्थी केली नसते, तुम्हाला वाटतं का प्रभूने त्याचा कार्यक्रम कसा लावला असता? सोडतो का तो? आत्ताच गल्ल्याथाबद्दल मी तुम्हाला सांगितलं. बरोबर आहे ना? तो संधी देतो सुधारण्याची. आणि त्या वेळेत आपण काय व्हायला पाहिजे? सुधारायला पाहिजे. स्तेफनाने मध्यस्थी केली, तसं आमच्या जीवनामध्ये आमच्या वैऱ्यांसाठी आम्ही मध्यस्थता करावी. त्यांच्या कुटुंबाचा विनाश होण्यापासून वाचण्यासाठी आम्ही काय करावी? मध्यस्थता करावी. बरोबर आहे ना? लोक विरोधात वागतील त्याही वेळेस आम्ही त्यांच्यावर प्रीती करावी. ही येशूची शिकवण आहे, आपल्या देवाची शिकवण आहे. बरोबर आहे ना? आणि म्हणून ती कोणात असायला पाहिजे? तुमच्यात आणि माझ्यात असायला पाहिजे.
पवित्र शास्त्रामध्ये अनेक लोकांचे संदर्भ आम्हाला प्रीतीबद्दल दिसतात. एका व्यक्तीने प्रभू येशूला घरी बोलवलं आणि मोठा जेवणावळीचा कार्यक्रम ठेवला. काय ठेवला? सगळं काय झालं. आणि तेवढ्यामध्ये एक पापी स्त्री आली. कोण आली? तिचं जीवन पतित होतं, परंतु येताने तिने आलाबास्त्र कुपी घेऊन आली. ती खूप मौल्यवान होती. बरोबर आहे ना? तिने ती फोडली. शिष्य म्हटले, हा नाश कशाला? हे गोरगरिबाला देता आला असतं. परंतु प्रभू म्हणतो, आलेलो जिथं जिथं सुवार्ता गाजवली जाईल तिथं तिथं हिची आठवण काढली जाईल. बरोबर आहे ना? एका कृतीने सगळ्या जगामध्ये अजरामर होऊन गेली बरं का. बरोबर आहे ना? नंतर त्या ठिकाणी तो जकातदार मनात म्हणतो, हा जर संदेष्टा असता तर याला शिवत असलेली स्त्री कोण आहे हे त्याला समजलं असतं. म्हणजे त्याला शंका होती. कोणाबद्दल? येशूबद्दल. प्रभू त्याला म्हणतो, तिच्याबद्दल म्हणतो ना, मी आलो तुझ्या घरी परंतु तू मला पाय धुण्यासाठी पाणी दिलं नाही. बरोबर आहे ना? हिने आपल्या आसवांनी माझे पाय केले. पाय काय केले? धुतले. आणि स्त्रीची शोभा केस म्हटले, त्या केसांनी ते पाय काय केले? तिने पुसले. आणि आपलं मौल्यवान जे आहे ना ते ख्रिस्ताच्या चरणावर ओतून टाकलं. सगळ्यात मौल्यवान गोष्ट आपल्याकडे काय आहे? आपल्याकडे सगळ्यात मौल्यवान गोष्ट आपली काय आहे? ते ख्रिस्तासाठी असावी. बरोबर आहे ना? धनसंपत्ती द्या जगातली सोडून, फक्त उतारावर नाव बदलतात, त्याचं काही कामाचं नाही. वरून जर स्वर्गीय परमेश्वराने म्हटलं अख्खा उताराच माझा आहे, कर खाली. आणि जर नाही करत तर मग मी जी हवा सोडतोय किंवा ज्या ऑक्सिजनवर तू जिवंत आहे तो मी काढून घेतो, बाकीचं तुला राहू दे. कसा कार्यक्रम होऊन जाईल. बरोबर आहे ना? मग जगिक धन सोडून द्या, आम्ही आपलं स्वतःचं जीवन त्याच्या चरणावर अर्पण करून टाकावं. त्याला खरी प्रीती म्हटलंय. बरोबर आहे ना? जशी त्याने केली तशीच कर. कोणी केली? परमेश्वर. याचनुसार आपण देवावर प्रीती करावी. सर्वात अधिक आपली प्रीती कोणावर असावी? देवावर. आणि म्हणून या वचनामध्ये आम्ही पाहतो प्रभू आपल्याकडून अपेक्षा करतो. पुढे त्याने एक दाखला सांगितला. बरोबर आहे ना? कोणाचा? 2 कर्जदाराचा. चांगल्या शंभरण्याचा विषय तो पुढे सांगतो. बरोबर आहे ना? माझा शेजारी कोण? ज्यावेळेस याचा विषय आला सार्वकालिक जीवन, आणि त्या ठिकाणी तो म्हणतो माझा शेजारी कोण? आम्ही पाहतो प्रभू येशूने जो दाखला पुढे सांगितला ना चांगल्या शंभरण्याचा, त्यानुसार आमचं जीवन असावं. कशानुसार? चांगल्या शंभरण्यानुसार. ज्यावेळेस तो व्यक्ती तिथं मार दिलेला पडला होता त्याच्या शेजारून कोण गेलं बरं? याजक, म्हणजे देवाने निवडलेला सेवक, अभिषिक्त. तो त्याच्या शेजारून गेला. तो म्हटला पडला तर पडू द्या, कशाला त्याला हलवायचं? काही डिस्टर्ब झालाय का तो? बरोबर आहे ना? दिसते का हो त्या याजकाच्या काही प्रीती? कट मारून निघून गेला. काही वेळेस त्या ठिकाणी आपण पाहतो, अनेकदा आपण त्याच भूमिकेत येतो बरं का. आपल्या शेजारी समस्येत असलेले आपल्याला दिसतात, परंतु आपण त्यांच्यासाठी कधी मलमपट्टी करायला तयार होत नाही. आमच्या शब्दाने अनेकदा मलमपट्टी होते बरं का. बरोबर आहे ना? आपल्या शब्दाने अनेकदा आधार लोकांना मिळतो बरं का. नैराश झालेल्यांना आशा मिळते. बरोबर आहे ना? आणि म्हणून आम्ही निघून जाणाऱ्यापैकी असता का म्हणे. नंतर अजून एक जण गेला. कोण होता? कोण होता? लेवी. लेवी म्हणजे देवाशी जडलेला, जुडलेला. अख्खं पुस्तक परमेश्वराने टाकलं लेवी नावाचं त्याच्यामध्ये. परंतु हा लेवी कट मारून निघून गेला. तो म्हटलं नका बाबा, मोकारचं झंझट कशाला अंगावर घ्यायचं. बरोबर आहे ना? काही वेळेस अपघात होतात आणि माणूस काय विचार करतं, ज्याने उडवलं तो गेला निघून, मोकार आपल्याला मागं लागायचं, पोलीस मागं लागायचे. म्हणून माणूस काय करतं? कट मारून निघून जातं. परंतु नेहमी ध्यानात घ्या,
जग तुम्हाला पाहो किंवा न पाहो, तुमची कृती परमेश्वर पाहत राहतो. हालेलुया. मग आम्ही पुढे पाहतो, अजून एक व्यक्ती आला तिसरा, आणि त्याने पाहिलं तो अर्धमेल्या अवस्थेत पडलेला आहे. त्याने त्याला उचललं, त्याच्या जखमा पुसल्या, धुतल्या, व्यवस्थित केलं त्याला. आणि महत्वाची गोष्ट, त्याच्याकडे गाढवय पण होतं. त्याने त्याच्यावर त्याला बसवलं आणि स्वतः पायी चालला. आपण म्हटलो असतं काय, मी पायी चालू का त्याला घेऊन जाऊ पडो परता, बरोबर आहे ना. परंतु ज्याच्या ठाई ख्रिस्ताची प्रीती आहे ना, ते कधीच कट मारून जाणार नाहीत बरं का. ते कधीच कट मारून जाणार नाही. त्याने त्याला उतार शाळेमध्ये नेलं. तिथलचा जो व्यवस्थापक आहे त्याला सांगितलं, याची काय करा, काळजी घ्या, आणि याच्यावर अधिक जो खर्च होईल तो मी परत आल्यावर दे. किती मोठं मन आहे. काय संबंध होता का? नाही. मग प्रश्न आहे, आमचा शेजारी कोण? कोण आहे आमचा शेजारी? बरोबर आहे ना. सगळेच आमचे शेजारी आहेत. जिथं संधी मिळेल तिथे प्रीती करा. हालेलुया. जिथं संधी मिळेल तिथं कळवळ्याने भरा. हालेलुया. आम्ही केलेली कृती परमेश्वर पाहिल्या वाचून राहणार नाही. म्हणून या वचनामध्ये आम्ही पाहतो, या वचनामध्ये आता आम्ही वाचलं की जे तुमचा छळ करतात त्यांच्यासाठी काय करा, प्रार्थना करा. स्तेफनाने प्रार्थना केली आणि शौलाचा कोण झाला, पौल झाला. अशी आम्ही प्रार्थना करावी. लोकांची जीवन प्रार्थने करवी काय होतील, बदलले जातील, कारण प्रार्थना प्रभावी आहे. खालच्या वचनामध्ये जर आपण आलो तर असं म्हटलंय, अशासाठी की तुम्ही आपल्या स्वर्गीय पित्याचे पुत्र व्हावे. आता बघा, मग आमच्या ठाई प्रीती आहे का? अगोदर मी म्हटलं, आडात नसेल तर पोऱ्यात कुठून. अगोदर आमच्यात काय असायला पाहिजे, प्रीती असायला पाहिजे. मग पवित्र शास्त्रामध्ये प्रीतीचे काही उदाहरणं आम्हाला दिसतात. ते उदाहरणं आपण खाली पाहणारच आहोत. 45 वचनामध्ये, अशासाठी की तुम्ही आपल्या स्वर्गातील पित्याचे काय व्हावे, पुत्र व्हावे. पुढे काय म्हटलंय, कारण तो चांगल्यावर आपला सूर्य उगवतो आणि नीतिमानावर अनितिमानावर पाऊस पाडतो. आता बघा, आमचा प्रभू वधस्तंभावर होता. कुठं होता, होता ना. आणि ज्याने त्याला छळलं, जे त्याच्या तोंडावर थुंकले, ज्यांनी त्याची पाठ सोलून काढली, ज्यांनी त्याच्या डोक्यामध्ये काट्यांचा मुकुट घातला, ज्यांनी त्याचे वस्त्र काढून घेतले, ज्यांनी त्याच्या खांद्यावर क्रूस खांब दिला, एवढ्या छळणाऱ्या व्यक्तीला, एवढं छळलं त्या प्रभूला, आणि सगळं काही झाल्यानंतर त्याला वधस्तंभावर त्यांनी खिळलं. त्याच्या हातापायात खिळे ठोकण्यात आले, त्याच्या कुशीमध्ये भाला भोकसण्यात आला. एवढंही होऊन तो परमेश्वराकडे त्यांच्यासाठी मध्यस्थी करतो. हे बापा, काय काय किती वरची लेवल आहे. हालेलुया. आपण असतो तर असं तर होत नाही. एखादा आपलं आडवं तिडवं बोललं का ते सुजून जातंय. काय गोमचावती त्याला, का बिव्याचा धूर दिला जातोय, कसं काय सुजतोय? कारण लोकांच्या ठाई सहनशीलता राहिली का? तत्व प्रभूने वेगळं सांगितलं, परंतु इकडं तत्व असा, ईट का जवाब, ईट का जवाब पत्थर से. या दिवसामध्ये बदलून घ्या प्रियांनो. देवाचं वचन सांगतं, जे तलवारीने जगतात ते तलवारीने मरतील. जे तलवारीने जगतात ते कसे मरतील? परंतु जे प्रीती करतात ना, ते अनंत काळ ख्रिस्ताबरोबर राहतील. हालेलुया. म्हणून आमच्या जीवनामध्ये आम्ही प्रीती करणारा असायला पाहिजे. आणि म्हणून म्हटलंय, जर त्या वधस्तंभावर प्रभू येशूच्या ठाई प्रीती दिसते आणि आम्हाला जर त्या पित्याचा मुलगा व्हायचं, इथं काय म्हटलंय, तुम्ही काय व्हावे, त्याचं पुत्र व्हावे. मग बापाचे गुण ज्या वेळेस लेकरामध्ये येतील ना, त्यावेळेस हालेलुया, महत्वाची गोष्ट नाही का? योहान 8:44 मध्ये
प्रभू येशू ख्रिस्त यहुद्यांबरोबर बोलत आहे आणि जसे ते त्याच्याबरोबर भांडायला उठले, बरोबर आहे ना? देवाची मुले पटकन काढू योहान कृष्ण अध्याय 8. एक वाचा पटकन. मग ते सर्व आपापल्या घरी निघून गेले. 32. ज्या यहुद्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला त्यांना येशू म्हणाला, तुम्ही माझ्या वचनात राहिलं तर खरोखरे माझे शिष्य आहात. तुम्हाला सत्य समजेल व सत्य तुम्हाला बंधनमुक्त करेल. 34 वचन. प्रभू येशूने त्यांना उत्तर दिले, मी तुम्हाला सांगतो, जो कोणी पाप करतो तो पापाचा दास आहे. 36 वचनामध्ये, म्हणून जर पुत्र तुम्हाला बंधनमुक्त करत असेल तर तुम्ही खरेखुरे बंधनमुक्त व्हाल. 37 वचन. तुम्ही अब्रामाचे वंशज आहे हे मला ठाऊक आहे, तरी तुम्हामध्ये माझ्या वचनाला जागा नाही, म्हणून तुम्ही मला जीवे मारवास पाहता. मी पित्याजवळ जे पाहिले तेच बोलतो आणि तसेच तुम्ही आपल्या पित्यापासून जे ऐकले तेच करता. 39 वचन. त्यांनी म्हटलं, अब्राहम आमचा पिता आहे. त्यांना घमेंड होती. कशाची? आम्ही अब्रामाची लेकर आहोत. बरोबर आहे ना? अब्राम विश्वासाचा बाप म्हटलंय आणि स्वतःला कोणाशी जोडत होते? अब्रामाशी. प्रभू काय म्हणतो पुढं म्हटलंय, तुम्ही अब्रामाची मुले आहात तर अब्रामाची कृत्य करा. बघा, तुम्ही अब्रामाची लेकर आहात, मुले आहात, तर अब्रामाने जे केलं ते कोणी करा? तुम्ही करा. हे करत होते का? वाचा पुढं. परंतु ज्याने देवापासून ऐकलेले सत्य तुम्हाला सांगितले त्या मनुष्याला म्हणजे मला तुम्ही आता जीवे मारवायस पाहता. बघा बरं, स्वतःला अब्रामाची लेकरं म्हणणारे कसे आहेत? दिसायला लागली का नाही फळं? म्हणून योहानाने म्हटलं, झाडाची परीक्षा कशाहून होते? तुम्ही काय आहात? फळावून दिसतं ना मला. 1000 वेळेस प्रेज लॉर्ड बोला, 1000 वेळेस जय ख्रिस्त बोला, काही उपयोग आहे त्याचा? बरोबर आहे ना? कोण कितने पाणी में है समज में आता है, महत्वाची गोष्ट नाही. आणि म्हणून हे येशू बरोबर होते, त्यांनी विश्वासही ठेवला होता, परंतु नंतर ते आपले रंग दाखवायला लागले. बरोबर आहे ना? काय म्हणायला लागले इथं? येशूला जेव्हा मारायला उठलेत विश्वासणारे यहुदी, अब्रामाने मारलं का एखाद्याला? इकडं. आणि स्वतःला काय म्हणतात? अब्रामाची लेकरं. पुढं जर वाचलं तर वाचा पुढं. तुम्ही आपल्या पित्याची कृत्य करिता. ते त्याला म्हणाले, आमचा जन्म व्यभिचारापासून झाला नाही, आम्हास एकच पिता म्हणजे देव आहे. येशूने त्यांना म्हटले, बघा कोणाशी जोडला आता? अजून वर गेले ना, अब्रामावर नाही भागलं त्यांचं. ते म्हटले, आमचा बाप परमेश्वर आहे. आपण म्हणतो ना, आमचा देव येशू आहे, आमचा देव जिवंत आहे. अरे मग अजून मेलेले कसे? महत्वाची गोष्ट नाही का? आमचा देव जिवंत आहे तर आम्ही जिवंत असावं. हालेलुया. म्हणून पुढे म्हटलं, ते आमचा जन्म व्यभिचारापासून झालेला नाही. बघा, खरे आणि खोटे यांचं तुंबळ युद्ध नेहमी चालत राहणार बरं का. हे चेंज नाही. अख्खं बायबल तुम्ही आशाने असंच दिसन तुम्हाला. काय कार्यक्रम आहे? बरोबर आहे ना? सैतान नेहमी विरोध करत असतो. पुढे जर वाचलं तर असं म्हटलंय, वाचा पुढे. येशूने त्यांना म्हटले, देव जर तुमचा पिता असता तर तुम्ही माझ्यावर प्रीती केली असती. बघा बरं, ओळख कशावरून आहे? ओळख कशावरून आहे? मग जर आम्ही प्रीतीच करत नाही तर आपण येशूचे आहोत का? म्हणून आमच्यामध्ये वेगळेपण असावं. जग तुमचा द्वेष करील, तुम्ही त्यांच्यावर प्रीती करावी. हालेलुया. तुम्ही त्यांच्यावर काय करावी? प्रीती. मी वैरीच ठेवले नाही कोणी. मारलेत का? नाही, क्षमा करून टाकले त्यांना. वैर भावाने मी कोणाकडेच पाहत नाही. या जगामध्ये एकही माझा वैरी नाही, कारण त्या ख्रिस्ताने मला जे शहाणपण दिलंय वचनाद्वारे, त्याच्यातून त्याने जे आम्हाला शिकवलंय, जगावर नव्हे वैऱ्यावर काय करा? प्रीती करा. आणि ते आम्ही करतो, फक्त बोलण्यात नव्हे तर कशामध्ये? कृतीमध्ये. म्हणून या वचनामध्ये असं म्हटलंय, जर तुमचा बाप परमेश्वर असता तर तुम्ही काय केली असती? प्रीती केली असती. 44 वचन. तुम्ही आपला बाप सैतान यापासून झाला आहात आणि तुमच्या बापाच्या वासनाप्रमाणे करावयास इच्छिता. बघा बरं, आता डायरेक्ट प्रभू म्हणतो इथं, तुम्ही आपला बाप सैतान
ह्याच्यापासून झाला. आता 2 लेकरं इथं आम्हाला दिसतात, एक देवाची लेकरं आणि दुसरी सैतानाची लेकरं. सैतानाच्या लेकरांचे गुण सांगा. भयानक लिस्ट आहे ती काय न संपणारी लिस्ट आहे. ती आपल्याला आठवायचे नाही. काही पाप एवढे भयानक आहे. बरोबर आहे ना. इथं या यहुद्यामध्ये जे म्हणत होते आम्ही देवाची लेकर आहोत, आम्ही अब्रामाचे वंशज आहोत, होते का कृतीमध्ये त्यांच्या अब्राम? देवाच्या आज्ञा होत्या का? नव्हत्या. म्हणून प्रभू येशू म्हटलो तुम्ही आपला बाप सैतान याच्यापासून झाला. म्हणजे ते देवाची लेकरं होती का? कोणाबरोबर होती? बरोबर कोणाच्या होती? येशू बरोबर. परंतु कृती कोणाची होती? सैतानाची. मग त्यांना येशूचे किंवा देवाची लेकरं म्हणतील का? नाही. तसं आमच्या जीवनात प्रीती दिसावी. आणि जर ख्रिस्ता समान आपण नाही होऊ शकत, परंतु आपण प्रयत्न करावा प्रामाणिकपणे प्रीती करण्याचा. समजलं ना? समजलं ना? आणि ज्यावेळेस आपण ते करतो ना, त्याचा आनंद स्वर्गात केला जातो. कारण तुमच्यामध्ये तुम्ही राहत नाही, तो ख्रिस्त तुमच्यामध्ये जगायला लागतो. हालेलुया. म्हणून पौल काय म्हणतो? गलती 2:20, मी ख्रिस्ताबरोबर वधस्तंभावर खिळलेला आहे आणि आज मी जगतो असं नव्हे तर ख्रिस्त. पौल मेला ना, पौल मारला त्याने, शौल मारला त्याने आपल्यातला. आणि आता त्याच्यामध्ये जे जीवित आहे कोणामुळं आहे? ख्रिस्तामुळं. आता तो हानमार करतो का? आता तो मंडळीचा छळ करतो का? आता तो छळ स्वतः सहन करतो. आता तो छळ दगडमार स्वतः सहन करतो. आता बंदीवास तो स्वतः सहन करतो. कारण देवाने त्याला काय केलं? बदललं. आणि आता खऱ्या खुऱ्या रीतीने तो देवाचं मूल झालेला आहे. बरोबर ना? मग आमच्याही जीवनामध्ये आमची कृती काय व्हायला पाहिजे? बदलायला पाहिजे. काय उदाहरण मी तुम्हाला सांगेल. बघा, पंडित रमाबाई, ख्रिस्त भेटला आणि जीवन बदललं. ख्रिस्त भेटला आणि काय बदललं? आणि ज्यावेळेस या बाईला लोकांचा कळवळा आला, अनाथ, विधवा, पोरके, नवऱ्याने टाकलेल्या, सोडलेल्या सगळ्या महिलांसाठी मोठं काम तिने केलं. बरोबर आहे ना? अशांना जगाने ज्यांना धिक्कारलं, जगाने ज्यांना सोडून दिलं, त्यांच्यावर तिने काय केली? प्रीती केली. अगणित लोकांसाठी तिचं जीवन परमेश्वराने काय करून टाकलं? आशीर्वादाचं कारण. तसं आमच्या ठाई काय असायला पाहिजे? कळवळा. जर आम्ही पाहिलं तर मदर तेरेसा काय आहे? जीवन काय आहे? लोकांच्या जखमा स्वच्छ करणं, लोकांचं दुःख आपलं मानणं, सडलेल्या शरीरातून किडे बाहेर करून त्याच्यावर इलाज करणं आणि त्यांना नीट करणं, हे ख्रिस्ताच्या प्रीतीविना होऊ शकल का? अरे जखम झाली तर आपला डोळ्याने पाहवत नाही. या बाईने हाताने किडे काढले जखमामधले. किती प्रीती आहे. उगच वरच्या स्तरावर गेले का? त्यांच्यामध्ये ते जीवन होतं. ख्रिस्त त्यांच्या ठाई जगत होता. हालेलुया. ख्रिस्त त्यांच्यातून दिसत होता. आणि म्हणून देवाने त्यांना काय केलं? उंच केलं. रेव्हरंट नारायण वामनराव टिळक, देवाचे अभिषिक्त सेवक, अनेक अनाथ पोरके लेकरं त्यांनी सांभाळले. समजलं का? का? ख्रिस्ताची प्रीती त्यांच्या ठाई होती. अनेकदा मुबलक पैसे जवळ नसायचे तरी हे सांभाळायचे. समजलं का? का? काय होतं? ख्रिस्ताची प्रीती. कुठल्या लेवलवर प्रेम असावं देवावर? प्रभूने शिमोनाला विचारलं, योहानाच्या पुत्रा शिमोना, तू माझ्यावर प्रीती करतोस काय? शिमोन शांत झाला. शिमोन काय झाला? काय उत्तर देणार? स्वतःच्या जीवनाचं अवलोकन करू लागला. अरे मी म्हटलो ज्यावेळेस येशूला पकडून दिलं त्यावेळेस मी त्याला ओळखत नाही, आणि आता प्रभू विचारतोय तू माझ्यावर? आपल्या जीवनाबद्दल काय? बरोबर आहे ना? तोच प्रश्न प्रभू आपल्याला नाही विचारणार का? सगळ्यांना आहे तो प्रश्न. तू माझ्यावर प्रीती करतोस काय? नाही तर आपली मराठी म्हण आहे, वरवर माया
बरोबर आहे ना? काय फायदा आहे? सुनापार लोटांगण घ्यायच्या राहतील सासूच्या पायावर, घालीन लोटांगण वंदीन चरण. बरोबर आहे ना? सकाळचा नाश्ता 2 वाजता. सासूबाईला काय पाठवायचं यारवळी? बरोबर आहे ना? याला काय म्हटलंय? वरवर. बरोबर आहे ना? मनापासून करा, जसं ऋतने केली ना आम्हीवर. बरोबर आहे ना? प्रीती होती. म्हणून या दिवसामध्ये आमची प्रीती किती आहे? जर ग्राहम स्टेन यांची पत्नी माहिती आहे ना, जाळून मारलं तिच्या पतीला, लेकरांना. मिशनरी होते आणि आजाऱ्यांसाठी काम करत होते, कुष्ठरोग्यांसाठी सेवाभावी काम करत होते. जे टाकलेले आहेत, जे समाजातून धिक्कारलेले आहेत, ज्यांना घर जवळ करत नाही, घरातले माणसांनी ते हाकलून दिलेत, अशा लोकांसाठी काम करत होते. बरोबर आहे ना? आणि अशा व्यक्तीला ज्यावेळेस मारलं गेलं, कसं मारलं? तर गाडीमध्ये जाळून मारलं, दोन्ही लेकरांसहित. काय म्हणायचं त्या बाईच्या हृदयाने? जगायला आशा राहिली का? आशा राहिली का? स्वतःचे लेकरं जाळून मरणं, स्वतःचा नवरा जाळून मेलेला अनुभवणं, कल्पना तरी शक्य आहे का? परंतु ज्यावेळेस या बाईला विचारण्यात आलं, तुझे त्यांच्याबद्दल काय विचार आहे, काय म्हटली माहिती का? क्षमा करून टाकली. ख्रिस्तातलं जीवन गटरात लोळणारं जीवन नव्हे, खूप वरिष्ठ पातळीवरचं जीवन आहे. हालेलुया. म्हणून या दिवसामध्ये आमच्यामध्ये काय असावी? ती प्रीती असावी. त्यावेळेस त्या ठिकाणी ज्यावेळेस म्हटले, तुझं काय म्हणणं आहे यांच्याबद्दल, ते चित्र तिच्या डोळ्यावर असेल, आपले नवरा आणि आपले लेकरं जळतानाचं. बरोबर आहे ना? तिने हृदयावर दगड ठेवून प्रत्युत्तर केलं का? नाही. ते तिच्या जीवनशैलीचा भाग होता. समजलं ना? जीवनशैलीचा काय होता? भाग होता. कारण ती नव्हे तर तिच्या ठाई ख्रिस्त जगत होता, कारण ती देवाची मूल होती. हालेलुया. या दिवसामध्ये आमच्याही जीवनामध्ये काय असायला पाहिजे? की प्रीती लोकांना दिसायला पाहिजे. प्रीतीने जग जिंकता येतं बरं का? विद्वेष विनाशाकडे घेऊन जातो. बरोबर आहे ना? राग विनाशाकडे घेऊन जातो, क्रोध भांडण तंट्याकडे घेऊन जातो. परंतु प्रीती सर्वावर काय करते? पांघरून घालते. प्रीती सर्वावर काय करते? पांघरून घालते. आणि म्हणून प्रीती काय आहे?